कालचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस ठरला. 92 वर्षांच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्या आज आपल्यात नाहीत. त्यांचा आज अंत्यसंस्कार देखील होत आहे. अचानक इतक्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय ज्येष्ठ गायिकेचे निधन होणे हा खरंच खूप मोठा धक्का आहे. प्रत्येकाला प्रश्न पडलाय की त्यांच्या निधनाचं नेमकं कारण काय. कारण की त्यांना जेव्हा परवा दिवशी रात्री दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं तेव्हा सगळं ठीक होतं. त्यांची नात जनाई भोसले हिने कॅमेरासमोर येऊन सांगितलं की आजी आता लवकर घरी येतील. पण अचानक पहाटेच्या काळोखात असं काय घडलं की काही तासातच निधनाची बातमी आली. कारण की डॉक्टरांनी जे सांगितलं, जे कारण सांगितलं ते ऐकून आणखीनच शंकेचं वातावरण निर्माण झाले होते. पण तेवढ्यात त्यांची एक जुनी पोस्ट व्हायरल झाली. त्यांनी सोशल मीडियावर शेवटी असं काहीतरी लिहिलं होतं की ज्यामुळे त्यांना मृत्यू आधीच दिसला होता अशी चर्चा सुरू झाली. मग नेमकं त्या रात्री काय घडलं होतं? त्यांना मृत्यू दिसला का? डॉक्टरांनी नेमकं असं काय कारण सांगितलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय? त्यांच्या पोस्टमध्ये असं काय लिहिलेलं आहे? त्यांनी सोशल मीडियावर असं काय लिहिलं होतं की ज्यामुळे त्यांना मृत्यू आधीच दिसला होता असं बोललं जातंय? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आता खरं तर या घटनेची सुरुवात झाली 11 एप्रिल रोजी, जेव्हा सायंकाळी आशाताईंना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला होता. तेव्हा त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं. संपूर्ण कुटुंब तिथे हजर होतं. रात्रभर अपडेट्स येत होते की त्यांची प्रकृती सुधारतीये. पण मित्रांनो, हॉस्पिटलच्या त्या कॉरिडॉरमध्ये काहीतरी असं घडत होतं जे मीडियाला सांगितलं गेलं नाही. काल त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये त्या व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसतंय. लोक विचारत आहेत की त्या जर बऱ्या होत्या तर मग अचानक त्या फोटोमध्ये इतक्या हतबल का दिसत आहेत? मग नेमकं काय घडलं त्या रात्री? कारण की सगळं व्यवस्थित असताना अचानक असं कसं घडलं? मग त्या रात्री त्यांना स्वतःचा मृत्यू दिसला होता का, अशी चर्चा का सुरू झाली? त्यांच्या त्या आधीच्या फोटोमध्ये नेमकं काय दिसतं आहे? काय आशाताईंना त्या रात्री काहीतरी वेगळाच आभास झाला होता? काय त्या काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या? हे जाणून घेण्याआधी आपल्याला पाहावं लागेल या 92 वर्षांच्या प्रवासात त्यांनी अशा कोणत्या जखमा झेलल्या होत्या ज्या आज त्यांच्या मृत्यूचं कारण बनल्या. आशाताईंचे आयुष्य म्हणजे केवळ गाणी नव्हती, तर ते एक महायुद्ध होतं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून गणपतराव भोसलेंशी लग्न केलं. ज्या वयात मुली स्वप्न पाहतात त्या वयात आशाताईंना सासरी नरक यातना सहन कराव्या लागल्या. गरोदर असताना त्यांना घराबाहेर काढण्यात आलं. हा तोच काळ होता जेव्हा लता दिदींसोबतचे त्यांचे संबंध ताणले गेले होते. वर्षानुवर्षे 2 बहिणींमध्ये अबोला होता. एका बाजूला यश मिळत होतं पण दुसऱ्या बाजूला वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त होत होतं. त्यांच्या आयुष्यात पंचमदा म्हणजेच आर.डी. बर्मन आले, पण तिथेही त्यांना एकाकीपणच नशिबी आलं. आयुष्याच्या उत्तरार्धात तर दुःखाचा डोंगरच कोसळला. 2012 मध्ये मुलगी वर्षाने टोकाचं पाऊल उचललं आणि 2015 मध्ये थोरला मुलगा हेमंत कॅन्सरने गेला. एका आईने आपल्या डोळा देखत 2 मुलांचे सरण पाहिले. पण या दुःखाचा आणि त्यांच्या आजच्या मृत्यूचा काय संबंध आहे? काय त्या पुन्हा एकदा त्याच मानसिक तणावाखाली होत्या? डॉक्टरांनी निधनाचे जे कारण सांगितलंय ते या इतिहासाशी जोडलेलं आहे का? आता आपण वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, जो सध्या इंटरनेटवर आग लावत आहे. आशाताईंचे हॉस्पिटलमधले जे फोटो तुम्ही पाहत आहात ते पाहून प्रत्येकजण हळहळतोय. पण या फोटो सांगेचं सत्य आम्ही सांगणार आहोत, जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. त्या फोटोपेक्षाही जास्त भीतीदायक आहे त्यांची ती शेवटची पोस्ट. लोकांनी आता शोधून काढलंय की निधनाच्या काही दिवस आधी त्यांनी असं काही लिहिलं होतं जे वाचून वाटतं की त्यांना यमराज समोर उभे दिसले होते. त्यांनी त्या पोस्टमध्ये एका अशा प्रवासाचा उल्लेख केलाय जो प्रवास कधीच परत न येणारा असतो. ती पोस्ट नेमकी काय होती? त्या पोस्टमध्ये त्यांनी मृत्यूचा उल्लेख स्पष्टपणे केला होता का? आणि सर्वात महत्त्वाचं, निधनाच्या अवघ्या 5 तासांपूर्वी हॉस्पिटलमध्ये नक्की काय घडलं? हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशाताई त्या रात्री खूप अस्वस्थ होत्या. त्या वारंवार एकाच गोष्टीचा उच्चार करत होत्या. त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती का? थोर व्यक्तींच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांना आपला काळ जवळ आल्यावर सृष्टीकडून काही संकेत मिळतात. आशाताईंच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं होतं का? अनेकांचा असा तर्क आहे की 92व्या वर्षी त्या इतक्या सक्रिय कशा काय राहू शकतात? त्यांच्या संपत्तीवरून किंवा वारसा हक्कावरून काही वाद सुरू होते का? कारण जनाई भोसले यांनी सर्व काही ठीक आहे असं सांगणं आणि त्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी बुलेटिन जारी करणं यात खूप मोठं गुपित दडलंय. पण डॉक्टरांनी नेमकं काय कारण दिलं? त्यांनी शरीरातील कोणत्या अवयवाबद्दल धक्कादायक खुलासा केला? हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला ती पोस्ट पाहावी लागेल जिथे या संपूर्ण रहस्याची चावी दडली आहे. आता वेळ आलीये त्या गूढ पोस्टचा उलगडा करण्याची. 18 मार्च रोजी आशाताईंनी एक पोस्ट केली होती जी आता निधनानंतर प्रचंड व्हायरल झाली आहे.
त्या पोस्टमध्ये त्यांनी वाराणसीच्या गंगा घाटाचा फोटो टाकला होता आणि खाली लिहिलं होतं, जेव्हा मी पल्ल्याड असेन तेव्हाच हा सुरांचा प्रवास पूर्ण झालेला असेल. मी नसेन, पण गंगेच्या लाटांप्रमाणे माझा आवाज या हवेत तरंगत राहील. निरोप घेण्याची वेळ जवळ येते असं वाटतंय. मित्रांनो, पल्ल्याड म्हणजे मृत्यूच्या पलीकडे. 18 मार्चलाच त्यांना समजलं होतं का की 13 एप्रिल त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. 92व्या वर्षी एखादी व्यक्ती इतक्या खात्रीने मृत्यूविषयी कशी बोलू शकते? त्यांनी त्या पोस्टमध्ये वाराणसीचा उल्लेख का केला? कारण वाराणसी हे मुक्तीचं द्वार मानलं जातं. काय आशाताई या जगातून मुक्तीची वाट पाहत होत्या? पण थांबा, ही पोस्ट आणि डॉक्टरांनी दिलेलं मृत्यूचं कारण यामध्ये एक विचित्र कनेक्शन आहे. डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं आणि जे फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहत आहात त्याचं सत्य काय आहे? आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे या रहस्यावरून पडदा उठणार आहे. सर्वात आधी सोशल मीडियावर जे आशाताईंचे हॉस्पिटलमधले फोटो व्हायरल होत आहेत त्याचं सत्य जाणून घ्या. मित्रांनो, ते फोटो पूर्णपणे खोटे आहेत. काही लोकांनी AI जनरेटेड टूल्सचा वापर करून आशाताईंचे ते फोटो बनवले आणि व्हायरल केले. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. डॉक्टरांनी निधनाचं खरं कारण काय सांगितलं? डॉक्टरांच्या अधिकृत रिपोर्टनुसार आशाताईंच्या मृत्यूचं कारण होतं मल्टी ऑर्गन फेलियर, म्हणजे अनेक अवयव निकामी होणे. पण यात एक ट्विस्ट आहे. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरात इन्फेक्शन इतक्या वेगाने पसरलं होतं की त्यांना औषधांचा प्रतिसाद मिळणं बंद झालं होतं. 92व्या वर्षी त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती हे जरी खरं असलं तरी ज्या पद्धतीने त्यांनी 18 मार्चला पोस्ट केली होती त्यावरून हे स्पष्ट होतं की त्यांना त्यांच्या शरीराची परिस्थिती आधीच उमजली होती. त्यांना मृत्यू दिसला होता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, कारण त्यांच्यासारख्या संवेदनशील कलाकाराला आपल्या आत्म्याचा आणि शरीराचा संवाद आधीच समजला होता. ती पोस्ट म्हणजे केवळ एक कॅप्शन नव्हतं, तर तो एक निरोप होता. आज सुरांचा सूर्य मावळला आहे. आज 13 एप्रिलला दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. पण जाता जाता त्यांनी जे कोडे सोडले आहे ते कदाचित त्यांच्या गाण्यांप्रमाणेच अजरामर राहील. मित्रांनो, हे सर्व ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो, नाही का? आशाताईंसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या जाण्याने केवळ संगीत क्षेत्राची हानी झाली नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या घरातील एक जिव्हाळ्याचा आवाज हरवला.